सारस MK2 हे नागरी विमान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? सारस MK2 हे नागरी विमान नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज बेंगळुरू या संस्थेने विकसित केले आहे. अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणा राज्यात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे 37वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे 37वे अध्यक्ष म्हणून मिथुन मनहास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुखी हा भारतात जन्मलेला पहिला प्रौढ चित्ता बनला आहे. त्याचा जन्म कोणत्या राष्ट्रीय उद्यानात झाला? मुखी हा भारतात जन्मलेला पहिला प्रौढ चित्ता बनला आहे. त्याचा जन्म कुनो राष्ट्रीय उद्यान या राष्ट्रीय उद्यानात झाला. 2027च्या जनगणनेसाठी शहरीची विद्यमान 2011ची व्याख्या कायम ठेवण्याचा प्रस्ताव कोणत्या संस्थेने मांडला? 2027च्या जनगणनेसाठी शहरीची विद्यमान 2011ची व्याख्या कायम ठेवण्याचा प्रस्ताव भारताचे रजिस्ट्रार जनरल या संस्थेने मांडला. विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी कोठे झाली? विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी तामिळनाडू राज्यातील करूर या ठिकाणी झाली. राष्ट्रीय नारळ परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? राष्ट्रीय नारळ परिषद गोवा राज्याची राजधानी पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.